हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं बॅक आणि फ्रंट कसा तयार करायचा. आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता इथं बाहीला अस्तरला जॉईंट होतं म्हणून मी अस्तरला जॉईंट देऊन बाही तयार करून घेतली आहे. नेहमीप्रमाणे जशी बाही आपण ब्लाऊजला किंवा इतर ड्रेसला करतो तशीच तयार करायची. त्यानंतर बघा, व्हिडिओ कंटिन्यू करा. फिटिंग खूप महत्त्वाची आहे. ड्रेस तुम्ही कसाही शिवा पण ड्रेसला फिटिंग असणं खूप महत्त्वाचं आहे. तर ते बघूयात आपण आजच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कंटिन्यू करा, ठीक आहे. तर बघा, आता इथं बॅक आणि फ्रंट दोन्ही पण शोल्डर मी एकावर एक ठेवलेले आहेत आणि त्याला अर्धा इंच मार्जिन सोडून मी इथं डबल टिप मस्त अशी छान देऊन घेतलेली आहे. आता इथे एका ताईंनी मी म्हटलं होतं की ताई शोल्डरला उतार द्यायचा किंवा जास्त मोठा गळा करायचा. तर आता बंद पॅक गळ्याचीच फॅशन आहे. जसं रेडीमेड कुर्ती बंद गळ्याची येते तशी त्याच टाईपमध्ये आपण कुर्ती शिवत आहोत, ठीक आहे. तर बघा, आता इथं बाहीचं मी तयार केलेली आहे. बाहीचा पुढचा आणि मागचा आकार आपण व्यवस्थित चेक करायचा आहे आणि शोल्डरच्या मध्येतून आपण बाही जोडून घ्यायची आहे. तर जशी आपण ब्लाऊजला जोडतो तशाच पद्धतीने सेम आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे. जसा बाहीला आपण मध्ये काढून कट मारतो तो कट अगदी शोल्डरवरती ठेवायचा आहे आणि बॅक आणि फ्रंटचा दोन्ही पण पार्ट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर परत छान अशी एक डबल टिप सेफ्टीसाठी द्यायची आणि त्यानंतर आपण पूर्ण ब्लाऊज शिवून झाल्याच्या नंतरसुद्धा त्याला ओव्हरलॉकसुद्धा करत असतो. म्हणजे जे पूर्ण ड्रेस असतो शिवून झाल्याच्यानंतर त्याला पण ओव्हरलॉक करतो आणि ब्लाऊजलासुद्धा करत असतो, ठीक आहे. आणि त्यानंतर बघा, आता एक बाही तर जोडून झालेली आहे. आता मी दुसरी बाहीसुद्धा सेम तशाच पद्धतीने जोडते. आता मध्येतून जर बाही जोडली तर आपल्याला बाही कुठे कमी जास्त होत नाही किंवा बाही घातल्याच्यानंतर सरकत नाही, मागे पुढे ओढली जात नाही. कारण बाहीचा पॉईंटवरतीच, शोल्डरच्या पॉईंटवरतीच आपण बाहीचा पॉईंट ठेवून जर जोडली ना बाही बरोबर, तर दोन्ही पण साईडला अगदी बरोबर बाही जोडली जाते. उरली तरी दोन्ही साईडला उरते अशा पद्धतीने आणि मग छान पद्धतीने आपली जोडली पण जाते. तिथं मग काहीच प्रॉब्लेम येत नाही बाहीचा. त्याच्यामुळे मध्ये काढूनच बाही जोडायची. आता आपली दोन्ही पण बाह्या दोन्ही साईडच्या जोडून झालेल्या आहेत. त्यानंतर बघू शकता तुम्ही, आता मी उलट्या बाजूनी जे सुईची बाजू आहे, जी आपला फ्रंट पार्ट आहे ना, तिथून ठेवलेला आहे. आपल्याला बाही एकावर व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे आणि एक सेफ्टीसाठी एक तुम्ही जे 5 नंबरची किंवा 4 नंबरची टीप असते ती तुम्ही इथं देऊ शकता. आता मी इथं पहिले 5-5 नंबरची इथं टीप मी देऊन घेते, जेणेकरून काय होईल की ते पॅक राहिले आणि आपल्याला फिटिंगचे मापं टाकण्यासाठी छान अशी मदत होईल. तर त्यानंतर इथं बघा, अगोदर आता मी एक साईडची फिटिंग टाकण्यासाठी ती पॅक करून घेतलेलं आहे. दुसऱ्या साईडचं सुद्धा मी तसंच करून घेते आणि फिटिंग कशी टाकायची ते तुम्हाला मी महत्त्वाचं सांगणार आहे. तर बघा, आता अगोदर मी जिथपर्यंत आपला जे सीटचा कट असतो, म्हणजे सीट घेर असतो आणि कट चे जिथून सुरू होतो तिथपर्यंतच आपल्याला ही टीप द्यायची आहे. खाली आपलं तसंच ठेवून द्यायचं आहे, ठीक आहे. आता इथं मी जी सुईची बाजू आहे, जी फ्रंट साईड आहे, फ्रंट साईड उलटी साईड आहे म्हणजे, तर तिथून आपण मापं टाकणार आहोत. जसं आपण फ्रंट साईडला पहिल्यांदा मापं टाकले होते अस्तरवरती, ठीक आहे. आता इथं मध्ये काढायचं आहे. मध्ये आपण गळ्यातून काढायचं आहे, जसं आपण मध्ये जसा ब्लाऊजला घेतो तसा. आणि छातीचं चौथा भाग टाकून द्यायचा आहे, ठीक आहे. परत मध्ये काढायचं आहे. ते पॉईंट आपण कट मारले होते ना, त्या कटवरतीच आपल्याला कटच्या तिथंच त्याच रेषेमध्ये आपल्याला पॉईंट द्यायचे आहेत. म्हणजे जे जे आपण इथं ठेवले आहेत, एक साईडचे तुम्हाला दिसत आहेत जिथं आपण कटिंगमध्ये बघितलं होतं, मापं टाकलेले होते, ठीक आहे. त्यानंतर कमरेचा सुद्धा चौथा भाग टाकायचा आहे आणि सीटचा सुद्धा चौथा भाग टाकायचा आहे. जिथं आता इथं जसं आहे मी तसं इथं टाकून घेते आणि अशा पद्धतीने मार्किंग करून घेते, ठीक आहे. आता इथं तुमचं जे काही येईन छातीचा चौथा भाग ते टाकायचा आहे. बाहीचा दंडघेर तुम्ही येईन ते त्याचा दुसरा भाग टाकायचा आहे. बाहीचा दंडघेराचा छातीचा चौथा टाकायचा आहे, कमरेचा चौथा टाकायचा आहे आणि सीट घेरसुद्धा चौथा टाकायचा आहे. लक्षात घ्या. आणि ज्यांनी कुणी कटिंगचा व्हिडिओ बघितला असेल ना, हे जे काही हे ड्रेसचे क्लास आत्तापर्यंत होत होते ते सगळे व्हिडिओ बघितले असेल, हे त्यांना लगेच लक्षात येणार आहे. कारण कटिंगपासून मापं घेण्यापासून ते कटिंग स्टिचिंगपर्यंत पूर्ण व्हिडिओज बघितले तर लक्षात नक्की येतं. आणि अशा पद्धतीने आपण सरळ रेषेमध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे. आता हे जितकं आपण सरळ रेषेमध्ये मार्किंग करून घेतलेलं आहे, जसं आपण दंडघेर टाकला, छाती टाकली, कंबर टाकली आणि सीटघेर टाकला, हे 4 मापं आपल्याला याच्यामध्ये घ्यायचे असतात. तर ते आपण टाकले, ठीक आहे. आता टाकून दिले. त्यानंतर आपलं जे सीट आहे तिथपर्यंतच आपल्याला हे करायची आणि तिथून परत वापस वळायचं आहे, ठीक आहे.
आणि टिप देऊन घ्यायची आहे. शिलाई करून घ्यायची. अगोदर आपण जी शिलाई घेतलेली होती त्याच साईडला परत दुसरी शिलाई घ्यायची, परत ते तिथं आपण तिसरी शिलाई घ्यायची. अशा 3-4 तुम्ही इथं टिपा मारू शकता. आता मी इथं 3-4 टिपा पाव इंचवरती मारून दिलेल्या आहेत. ज्या पहिली टिप असते ती आपण जे मार्किंग केलेलं असतं त्याच्यावरती सरळ रेषेमध्ये मारायची आहे आणि त्यानंतर मग जे मार्जिंग आपण ठेवलेलं आहे 2 इंच त्याच्यावरती आपल्याला 3-4 टिपा मारून द्यायच्या पाव इंचवरती. ठीक आहे. आता मी एका साईडनी तशी फिटिंग दिली. आता दुसऱ्या साईडनी सुद्धा सेम तशीच द्यायची, पण दुसऱ्या साईडनी आता जिथं आपण मार्किंग केलं होतं तिथून डायरेक्ट आपल्याला खालच्या बाजूने वरती यायचं आहे. ठीक आहे. आता मी सीटपासून ते वरी डायरेक्ट बाहीच्या दंडेघेऱ्यापर्यंत मी येत आहे. आता अशा पद्धतीने पहिलं आपण जिथं मार्किंग केलं तिथून टिप मारून घेतली. त्यानंतर परत तिथूनच थोडंसं असं रफ करायचं, लॉक करायची टिप. जिथं आपलं सीट घेरा असतो तिथं आपल्याला व्यवस्थित टिप लॉक करून घ्यायची, वरती यायचं आहे. ठीक आहे. खाली गेल्याच्या नंतर पण लॉक करून घ्यायची. आता जी टिप आपण पहिल्यांदा दिलेली होती, जसं की तुम्हाला बघितलं अगोदर, जी आपण फक्त पॅक राहण्यासाठी इकडं तिकडं कपडा सटकतो त्यासाठी पॅक राहण्यासाठी एक आपण 5 नंबरची टिप दिली होती, ती उसून टाकायची आपली, कारण ती आपण सीट घेरच्या म्हणजे अजून थोडंसं कडेला दिली होती मार्जिंगच्या, त्याच्यामुळे ती उसून टाकायची. आणि त्यानंतर मग आता आपल्याला कट फिनिशिंग द्यायचं आहे. आता हे कट फिनिशिंग खूप महत्त्वाचं आहे. तर बघू शकता येता आम्ही एकदम खालच्या साईडनी मी इथं कट घेतलेला आहे. आता तिथून फोल्ड करते मी, वरच्या साईडनी येते. आता बघा अशा पद्धतीनेच आपल्याला सेम असंच कट आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि सुई आपली आतमध्ये घालायची. सुई अजिबात काढायची नाही, सुई आतमध्ये घालायची. त्यानंतर बघा दाब फक्त वळून घ्यायचा आहे आपल्याला, सुई आतमध्येच ठेवायची. त्यानंतर तसंच सेम आपल्याला दुसऱ्या कटपर्यंत यायचं आहे. जसं आपण पुढच्या कटच्या बॉर्डरपासून वरती आलो सीट घेरापर्यंत, तिथं आपण तिथून इकडं वळलो मागच्या कटपर्यंत. ठीक आहे. त्यानंतर परत आपल्याला सेम तशाच पद्धतीने फोल्ड करून आपण खालीपर्यंत यायचं आहे. ठीक आहे. आता इथं जर खाली फोल्ड करायचं असतं तर मी डायरेक्ट इकडं पण आले असते, पण आता मला इथं खाली फोल्ड नाही करायचे, कारण खाली छान अशी काट आहेत त्यामुळं फोल्ड करायची गरज नाही. अगोदरच काट असल्यामुळं लॉक असतं ते. ज्यावेळेस आपण कटिंग करतो खालून त्यावेळेस मग आपल्याला फोल्ड करायची गरज पडते, जसं आपण साईडला केलेलं आहे. ठीक आहे. आता त्यानंतर दुसऱ्या साईडने सुद्धा सेम तसंच करणार आहे. आता मी हे बॅक साईडचा पार्ट घेतलेला आहे, तिथून मी आता फ्रंट साईडला येणार आहे. ठीक आहे. सेम तशाच पद्धतीने फोल्ड करायचे, लॉक करायचे, म्हणजे हे करायचं, लॉक नाही करायचं पण सुई आतमध्ये घालायची, दाब उचलायचा आहे आणि वळून घ्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर परत अशा पद्धतीने परत वळून घ्यायचे, दाब म्हणजे सुई आतमध्ये घालायची, दाब उचलायचा आहे आणि त्यानंतर सरळ रेषेमध्ये आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि फोल्ड केलेल्याच्या आपल्याला तिथं पहिली टिप मारून घ्यायची. ठीक आहे. कडेला. तर बघा अशा पद्धतीने मी इथं आता मारून घेतलेली आहे टिप. आता आपण इथं काय करायचं, पूर्ण शिलाई आता आपल्याला देऊन घ्यायची, म्हणजे दुसरी फिनिशिंगची टिपसुद्धा आपल्याला इथं मारून घ्यायची आहे. तर बघा आता इथं बघा अशा पद्धतीने आपलं छान असं कट आपला तयार झालेला आहे. पाहू शकता तुम्ही. इथं तुम्हाला एकच मारायची असती तर ठेवू शकता, पण फिनिशिंगसाठी डबल मारा, कारण इथं अस्तर पण होतं आणि आपण फोल्डिंग जरा जास्त केलेलं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आता मी इथं दुसरी पण फिनिशिंगची टिप देऊन घेते. तशीच सेम पद्धतीने आपल्याला वर यायचे, फक्त पूर्ण टॉप आपल्याला सुईचा करून घ्यायचा आहे आणि आपल्याला नंतर फिनिशिंग द्यायचं आहे. सुईच्या बाजूने पूर्ण इकडच्या साईडने आलं, थेट इकडच्या साईडने सुई काढायची. आता दुसऱ्या साईडने सुद्धा मी सेम तशीच पद्धत करते. अगोदर इथं लॉक करून घेते थोडंसं, त्यानंतर बघा आता इथं वरच्या साईडने येते फिनिशिंग देत कडाने आणि डायरेक्ट कटच्या तिथे येते. आता इथं दोरा तुटला, आता त्याच्यामुळे मी परत एकदा तयार करून घेते. ठीक आहे. तर बघा अशा पद्धतीने परत तिथं जिथं दोरा तुटला तिथं लॉक करून घ्यायचे, बाकीचा दोरा कट करून घ्यायचा आहे छान असा आणि मग त्यानंतर परत टिप द्यायला सुरुवात करायची. आता ती जिथं टिप निसटली होती तिथं मी लॉक केलं, परत वरती आले, दोरा वगैरे छान असा कट करून घेतला आहे. आता परत वरती यायचं आहे, कटपाशी फक्त सुई आतमध्ये घालायची, दाब उचलायचा आणि फिरून घ्यायचा आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला दाब उचलायचा, कपडा फिरून घ्यायचा आणि अशा पद्धतीने डायरेक्ट आपल्या दुसऱ्या साईडकडून सुई काढून घ्यायची. तर बघा अशा पद्धतीने आपलं हे कट फिनिशिंग एकदम परफेक्ट रीतीने छान असं झालेलं आहे. फिटिंगसुद्धा खूप मस्त झालेली आहे. ड्रेस अगदी एकदम मस्त तयार झालेली आहे आपली पंजाबी ड्रेसवरची कुर्ती. तुम्ही डायरेक्ट ह्याच्यावरती लेगिज वगैरे मस्त घालून रेडीमेड ओढणी आणू शकता किंवा नाही ओढणी घेतली तरी चालेल.
पण इतका मस्त झालेला आहे ना, आणि साडी पण इतकी मस्त होती, सॉफ्ट कॉटनमध्ये साडी होती आणि ह्याला इस्त्री केल्याच्यानंतर तर अजूनही मस्त वाटेल. आणि इतकी सुंदर अशी डिझाईन पण दिसून येत आहे, अगदी वाटते डिझायनर ड्रेस रेडीमेडमध्येच आलेला आहे. आता हे जर असा डिझायनर ड्रेस तुम्ही घ्यायला गेलात तर 1,500 ते 2,000 रुपये तुम्हाला सहज मिळतील लागतात. पण हे साडी असल्यामुळे आपण फक्त त्याला 2 मीटर अस्तर लावलेला आहे, साडीचा होता. आणि त्यानंतर फक्त ह्याच्यावरती 200 रुपयाची लेगीज आणि 150 रुपयाची ओढणी आणून मस्त असा हे ड्रेस आपला रेडी होतो. तर बघा, मी तर पूर्ण फिटिंग वगैरे बघू शकता तुम्ही, मस्त असा वगैरे मी घातलेला आहे. पाठीमागं सुद्धा कुठे उचकत वगैरे नाही, अगदी परफेक्ट दिसतो. आणि बॅकने सुद्धा आपला हे पूर्ण वर हात वगैरे केले तर कुठे टाईट वगैरे अजिबात होत नाही. आणि फ्रंटने सुद्धा पाहू शकता तुम्ही, स्कर्ट वगैरे किती मस्त आलेला आहे. आणि इतका सुंदर हा पूर्ण ड्रेस रेडी झालेला आहे ना, खूप सुंदर झालेला आहे. याचं डिझाईनसुद्धा खूप छान दिसत आहे, असं अगदी वाटतं की पूर्ण रेडीमेड डिझाईन केलेला ड्रेस आहे. पण हा पूर्ण ड्रेस आपण हाताने स्टिच केलेला आहे, अगदी साडीतला 2 मीटर कपडा वापरून. तर खूप सुंदर असा ड्रेस झालेला आहे. तुम्ही अशी रेडीमेड मटेरियल आणूनसुद्धा तुम्ही स्टिच करू शकता. तर खूप मस्त असा हे फिटिंगमध्ये झालेली आहे. आता अशी फिटिंग करण्यासाठी जर तुम्ही माप घेण्यापासून ते पूर्ण डायरेक्ट हे पूर्ण फिटिंगपर्यंत असा जर ड्रेस शिवण्यासाठी तुम्ही जर व्यवस्थित पहिल्यापासून व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही एकदा नक्की शिवून बघा आणि कमेंट करून सांगा अशा पद्धतीने ड्रेस कटिंग स्टिचिंग करून बघितल्याच्या नंतर कसा झालेला आहे. तर चला, आजचा व्हिडिओ इतकाच. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि एकदा अशाच पद्धतीने ड्रेस तुम्ही नक्की शिवून बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा इतर मैत्रिणींसोबत. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. सबस्क्राईब करायचं आहे, कारण नवीन नवीन अजून क्लास आपण कंटिन्यू करणार आहोत. आणि पुढचा क्लास कोणता आहे ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. चला, व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये.